नमस्कार. शब्दामृत प्रकाशन तर्फे जे अंदमान टूर निघते त्याच्याबद्दल मला माझ्या बहिणीकडून कळलं होतं. ती 22 जानेवारीच्या ग्रुपबरोबर आली होती, पण आम्हाला तेव्हा ग्रुप फुल झाल्यामुळे येता आलं नाही. त्यामुळे आम्ही पुढच्या एका ग्रुपमध्ये आमचं येण्याचं निश्चित केलं आणि त्यात आम्हाला सामावून घेतलं. याबद्दल प्रथम शब्दामृत प्रकाशनाला आणि पार्थजींना मी धन्यवाद देते. जरा हटके म्हणजे सावरकरांसाठी आपण अंदमान बघायला येतो ते तर आहेच, पण त्यांचं जीवनचरित्र एका उत्तम वक्त्याकडनं आपल्याला कथनही होणार आहे. त्यांची गीतं रोज सादर केली जाणार आहेत, ती मुग्धा वैशंपायनकडून. अनुराधा जी आहेत ज्या इथल्या लोकल प्राणी आणि पक्षीप्रेमी, त्यांच्याकडून काही माहिती ऐकणं, असा सगळा सुंदर दुग्ध शर्करा योग म्हणूया या ट्रिपमध्ये यायचा होता आणि त्यामुळे आम्ही अत्यंत उत्सुक होतो. इथे आल्यानंतर शब्दामृत प्रकाशनचे जे शिलेदार आहेत सगळे, त्यांनी इतकी उत्तम व्यवस्था पाहिली की त्यांनाही मी खूप धन्यवाद देऊ इच्छिते. मुख्यतः प्रवासात आमची हरवलेली एक जी बॅग आहे ती शोधण्यासाठी त्यांनी जी धडपड केली, तळमळ दाखवली आणि कार्य तडीस नेऊन आम्हाला बॅग मिळवूनही दिली, त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देते, सर्व टीमला. आणि विशेषतः स्वराज बेटावर जो लोकल शब्दामृतचा एक शिलेदार काम करतो, त्याच्या मेहनतीचं हे फळ आहे की आम्हाला आमची बॅग परत मिळाली. त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन. पार्थजींची भाषणं खूप छान झाली. मला रोज आमचा प्रवीण म्हणत होता की मॅडम तुम्ही कधी बोलताय, तुम्ही कधी बोलताय. मी रोज लांबवत होते आणि त्याला म्हटलं होतं की थांब जरा, थांब जरा. आणि आज सेल्युलर जेलमध्ये जेव्हा सावरकरांच्या कोठडीत जाऊन आलो आणि त्या कोठडीचा अनुभव घेण्यासाठी मी 14 मिनटं एका कोठडीत बसून काढली, त्यानंतर जे भरून आलं मला त्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. 14व्या मिनिटाला माझ्या पायाला मुंग्या येऊन पाय मेहरले, पद्मासन मला सोडावं लागलं आणि मग मनात असा विचार आला की या कोठडीत अहोरात्र 24 तास, एक दिवस नव्हे, एक रात्र नव्हे, एक महिना नव्हे, एक वर्ष नव्हे, तब्बल 11 वर्ष आणि आरामात नव्हे तर हाल अपेष्टा भोगत सावरकरांनी कशी काढली असतील. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जे व्रत घेतलं होतं त्यांच्या शब्दपंक्तींची मला तिथे आठवण झाली. सावरकर म्हणाले होते की घेतले व्रत नव्हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग जाणे, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. या दाहकतेची जाणीव व्हावी अशा इच्छेने मी तिथे बसले होते. दरवाजे उघडे होते, वारा वगैरे खेळत होता, पण घामाने चिंब झालेली आणि पाय बधिर झालेली अवस्था जेव्हा झाली तेव्हा 11 वर्ष त्यांनी काढलेला केवढा हे भीषण वास्तव जेव्हा समोर आलं तेव्हा त्यांच्या पुढे नतमस्तक होण्याखेरीज दुसरं काही कृती करता येईल असं वाटे नाही. एक जरी अंश त्यांच्यातला आपल्यामध्ये इथून घेऊन जाता आला आणि या देशाचे, या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी किंचितसा जरी प्रयत्न, किंचितशी जरी सेवा करता आली, प्रयत्न करतोच असतो आपण आपापल्या परीने, प्रत्येकजण काहीतरी मातृभूमीसाठी करत असतो, पण ही परमोच्च सेवा जी सावरकरांनी केली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, त्यातला एक अंश तरी या इथे मिळावा हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आणि ह्या प्रेरणा घेऊन यापुढेही थोडंसं काहीतरी सामाजिक कार्य माझ्या हातून घडावं याबद्दल मी देवाची प्रार्थना करते. पुन्हा पुन्हा शब्दामृतला धन्यवाद देते की त्यांनी एक उत्तम अनुभव आम्हाला इथे दिलेला आहे. केवळ पर्यटन नव्हे तर
एक उत्तम सावरकरांचं जीवन आमच्या पुढे उभं केलं आणि त्यातून ज्या मिळणाऱ्या प्रेरणा आहेत त्या पुढील आयुष्यासाठी आम्हाला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. धन्यवाद.